3.5 वर्षीय चिमुरडीनंतर आता 9 वर्षीय चिमुरडीची छेड। पुण्यात वासनांध लोकांचा उच्छाद, प्रशासन करतंय काय? नराधम चांगलाच तावडीत घावला, लोकांनी काय केलं? पुण्यात अक्षरशः वासनांध लोकांचा सुळसुळाट झाला आहे। वासनेत हे लोक एवढे बुडालेत की यांना वय, मुलगा, मुलगी, चिमुरडी काहीही दिसत नाहीये। पुण्यातील भोर नसरापूरची घटना घडली। लोकांनी इतका तीव्र निषेध केला तरीही काहीही फरक पडलेला नाहीये। नसरापूरच्या घटनेला 2 दिवसही झालेले नाहीत आणि ही 2 दिवसातली दुसरी घटना आहे। नेमकं काय घडलं? लोकांनी याला का चोप दिलाय? काय करत होता हा नराधम? सर्व जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधून। पुण्यातील बिबवेवाडी परिसरात घडलेली ही घटना केवळ एक गुन्हा नाही तर संपूर्ण समाजाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। 9 वर्षाच्या निष्पाप चिमुरडीची छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप समोर आला आणि काही क्षणातच शांत परिसरात संतापाची लाट उसळली। खेळण्याच्या आणि जग समजून घेण्याच्या वयात असलेल्या त्या चिमुरडीसाठी हा अनुभव किती भीषण असेल याची कल्पनाही अस्वस्थ करणारी आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गोरख कामटे नावाच्या व्यक्तीवर हा गंभीर आरोप करण्यात आला आहे। घटना समजताच परिसरातील नागरिकांनी संतापाच्या भरात संशयिताला पकडले आणि त्याला बेदम मारहाण केली। काही काळासाठी कायदा हातात घेतल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आणि नंतर त्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। मात्र या संपूर्ण प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अद्याप अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही। कारण पीडित मुलीच्या कुटुंबाला समाजात बदनामी होईल अशी भीती वाटत आहे। एका बाजूला 9 वर्षाच्या मुलीची सुरक्षा, तिचं बालपण आणि तिच्यावर झालेला हा कथित अन्याय, तर दुसऱ्या बाजूला समाजाच्या भीतीने गप्प बसण्याची वेळ आलेलं कुटुंब। ही वास्तवता अधिकच वेदनादायक ठरते। परिसरात मात्र संतापाचं वातावरण असून नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे। कारण आज ही घटना एका मुलीसोबत घडली तर उद्या ती कोणाच्याही घरात घडू शकते अशी भावना सध्या नागरिकांमध्ये आहे। पुण्यातील लैंगिक अत्याचाराची मे महिन्याच्या सुरुवातीची ही तिसरी घटना आहे। पुण्यातील भोर नसरापूर येथे 3.5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार आणि हत्या। 1 मे पुण्यातील दक्षिण महाळुंगे हादरलं, 3 वर्षीय चिमुरड्याचा अत्याचार आणि खून। 4 मे पुण्यातील बिबवेवाडी परिसरात 9 वर्षाच्या चिमुरडीसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न। बदनामीच्या भीतीनं बिबवेवाडीतील घटनेची पोलीस तक्रारच नाही, चक्क 3 दिवसात 3 लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर। या सगळ्यात एक मोठा प्रश्न समोर येतो की कायद्याचा धाक खरंच कमी होत चाललाय का, की समाज अजूनही पीडितांनाच गप्प बसायला भाग पाडतोय? गुन्हेगारांना भीती उरलेली नाही पण पीडित कुटुंब अजूनही का घाबरतंय? हा प्रश्न केवळ या एका घटनेपुरता मर्यादित नाही तर आपल्या समाजाच्या मानसिकतेवर बोट ठेवणार आहे। गुन्हा घडल्यावर आपण आवाज उठवणार आहोत की बदनामीच्या भीतीने पुन्हा एकदा शांत बसणार आहोत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या चिमुरडीला खरंच न्याय मिळणार आहे का, की हे प्रकरणही इतर घटनांप्रमाणे हळूहळू विस्मरणात जाणार आहे?